समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। दुचाकीने जात असलेल्या 2 आरोपींना अटक करून 4 किलो गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा 1,56,000च्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे। मोहम्मद जरफराज, मोहम्मद अब्दुल सत्तार आणि डोलामनी बुडू मेहर ओडिशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की चिखली चौक ते कळमना स्टेशनकडे जाणारा ऍक्टिवा गाडीने आरोपी संशयास्पदरित्या जाताना दिसले। पोलिसांनी त्यांच्या जवळील बॅगची झडती घेतली असता त्यात 4 किलो 300 ग्राम गांजा आढळला असून आरोपींच्या ताब्यातून 2 मोबाईल, ऍक्टिवा गाडी असा एकूण 1,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना ओडिशामधून गांजा आणला असून हा कोणाकडून घेतला याचा तपास पोलीस करत आहे। आपल्या इथं बाळा साकुरे यांची डीबी पार्टी आहे। त्यांना माहिती मिळाली की आपल्या हद्दीमध्ये ओरिसामधून एक व्यक्ती गांजा घेऊन येत आहे। तर त्यानुसार API मुसळे साहेब आणि बाळा साकुरे यांची डीबी पार्टी यांनी ती माहिती मला कळवली। त्यानुसार आम्ही सगळेजण मिळून चिखली चौकात ते माल जाक्याकडे गेलो असता तिथे आम्हाला 2 व्यक्ती टू व्हीलरने जाताना मिळून आले। त्यानुसार आम्ही त्यांची बॅग चेक केला असता आम्हाला त्याच्यामध्ये 4 किलो गांजा मिळून आला। त्यांना गाव विचारलं असतं। त्याच्यामध्ये जो व्यक्ती आहे सरफराज अब्दुल सत्तार हा यशोधरानगर हद्दीमध्ये राहणारा व्यक्ती आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगारसुद्धा आहे। आणि त्याच्याबरोबर डोलामनी बुडू मेहर हा ओरिसाचा व्यक्ती त्या पाठीमागे बसला होता। या दोघांकडे तो गांजा घेऊन आल्याचं कळलेलं आहे। ओरिसाच्या व्यक्तीने इथे गांजा घेऊन आला होता आणि तो सरफराज याला विकणार होता, त्यामुळे ते सरफराज त्याला घेऊन चालला होता। तर आपल्याला अशी माहिती होऊन आपण त्याच्याकडनं 4 किलो गांजा ज्याची किंमत अंदाजे 86,000 आहे आणि टोटल मिळून त्याची गाडी आणि मोबाईल सगळं मिळून 1,56,000चा माल आपण त्यांच्याकडनं जप्त केलेला आहे। आरोपींना पकडून त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि आता त्यांचा पुढील PCR घेऊन तो गांजा त्यांनी ओरिसामधून नेमकं कुठून आणलेला आहे त्याबाबतची पण माहिती आपल्याला घेणे चालू आहे।